नमस्कार, कशा आहात तुम्ही? आज मी तुम्हाला ग्रेव्ही विथ मंचुरियन शिकवणार आहे. त्या दिवशी मी तुम्हाला ड्राय मंचुरियन शिकवले होते. तसाच प्रोसिजर आहे आपल्याला ग्रेव्ही विथ मंचुरियन बनवायला. चला आता मी तुम्हाला सुरुवात करते सांगायला. इथे मी गाजरला बारीक खिसणीने किसून घेणार आहे. तसेच गोबीला पण किसून घेणार आहे. आणि हे दोन्हीही आपल्याला एकदम बारीक क्वांटिटीमध्ये करून घ्यायचं आहे. जर तुम्ही मिक्सरमधनं फिरून घेऊ शकशाल तर मिक्सरमधनं पण तुम्ही काढू शकता गोबी आणि गाजर आणि बारीक चॉप करून घेऊ शकला तर अजूनच चांगलं. म्हणजे सोपी पद्धत आहे. ही थोडी हार्ड आहे, हातांना थोडंसं त्रास होतो, पण मग खायचं असेल तर करावंच लागते थोडी मेहनत. चला आता मी पुढची प्रोसिजर दाखवते तुम्हाला. चला आपण बॅटरला सुरुवात करूया. इथे मी बारीक करून घेतलेली पत्ताकोबी, गाजर, त्याचबरोबर थोडी कांद्याची पात आणि शिमला मिरच ॲड करणार आहे. त्याचबरोबर थोडं मीठ टाकणार आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला याला रेस्टला ठेवायचं आहे. त्या कारण त्याच्यातलं पाणी मॉइश्चर बाहेर निघेल. तर आता आपण ठेवूया 10-15 मिनटासाठी. इथे 10 ते 15 मिनटं झालेले आहे. बघा याचं मॉइश्चर पाणी किती निघत आहे, कारण की त्यामुळे आपले बॅटरला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर कमी प्रमाणात यूज होईल. चला अशाच प्रकारे आपल्याला पाणी नितरून घ्यायचं आहे. चला ही प्रोसिजर तर झालेली आहे. चला आता सुरुवात करूया आपल्या मेन बॅटरला. इथे मी 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, त्याचबरोबर थोडी चॉप केलेली हिरवी मिरची, शिमला मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी सॉल्ट आणि मिरची टाकणार आहे. सॉल्ट तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता, हे तुमच्या प्रमाणानुसार आहे. इथे मी चॉप केलेले कांदेही ॲड करत आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे. इथे आपल्याला पाण्याची काहीच गरज नाही आहे. त्याच मॉइश्चरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं पाहिजे असेल तसं तुम्ही मैदा ॲड करू शकता, कॉर्नफ्लॉवर ॲड नका करू. मी तुम्हाला पूर्ण प्रमाण सांगते की इथे मी इथे 1.5 कप मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. जर तुम्ही पाहिजे असेल तर बॅटरचं प्रमाण वाढवू शकता. आणि मी सांगायचे विसरले की मी इथे ब्लॅक पेपर ॲड केलेला आहे. ते मी स्किप झालं माझ्याकडनं सांगायचं, तर तुम्हाला आत्ता सांगते. आणि हळूहळू तुम्ही मैदा ॲड करून बॅटरला घट्ट किंवा म्हणजे जास्त घट्टही नाही मळायचं, कमी प्रमाणात मळायचं आहे. इथे माझी मम्मी हेल्प करत होती मला, कारण की माझे हात थोडेसे भरलेले होते म्हणून. आणि थोडंफार तेल लावायचं आपल्या हाताला, कारण की बॅटर त्यामुळे चिपकणार नाही. छान प्रकारे आपल्याला असंच बॅटरला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हाताला थोडं तेल लावून छान प्रकारे आपले मंचुरियन बॉल बनवून घेत आहे. अशाच प्रकारे तुम्ही मंचुरियन बॉल बनवून घ्या. आणि जर तुमच्या हाताला पीठ बॅटर चिपकत असेल तर थोडं ऑइल अप्लाय करा तुमच्या हाताला. चला तर अशाच प्रकारे आपल्याला मंचुरियन बॉल बनवून घ्यायचे आहे. असाच राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला. किती छान वाटत आहे ना बॉल्स, मंचुरियन बॉल्स. अशाच प्रकारे तुम्ही बनवून घ्या. चला तर आता सुरुवात करूया आपण मंचुरियन बॉलला तळून घेण्यासाठी. चला गोल्डन ब्राऊनसर आपल्याला मंचुरियन बॉलला तळायचं आहे आणि कमी फ्लेमवर. जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे त्याच प्रकारे लो टू हाय फ्लेमवर आपल्याला मंचुरियन बॉल फ्राय करायचे आहे. फर्स्ट टाईम आपल्याला लो फ्लेमवर मंचुरियन बॉल्स फ्राय करायचे आहे आणि मग हाय फ्लेमवर करायचे आहे. त्या कारण आपले मंचुरियन आतून कच्चे राहणार नाही आणि क्रिस्पी तळले जातील. तर अशाच प्रकारे तुम्ही मंचुरियन बॉलला बनवायचं आहे. कसे वाटले हे नक्की सांगा. आणि बघा किती सुंदर असा गोल्डनसर कलर येतो आहे मंचुरियन बॉलला, आहे की नाही? तर अशाच प्रकारे तुम्हाला मंचुरियन बॉलला तळायचं आहे. आणि तुम्हाला मी ग्रेव्हीची प्रोसेस पुढील प्रमाणे सांगणार आहे. नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, की कशी पद्धत छान वाटली की नाही, नक्की कळवा मला. अशाच प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राऊन बॉल तळून घ्यायचे आहे. तुम्हाला जर माझा यूट्यूब चॅनल आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा आणि लाईक करा. इथे आपले मंचुरियन बॉल रेडी झालेले आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन. चला सुरुवात करूया आपण ग्रेव्हीला. इथे मी 2 चम्मच तेल घेतलेले आहे. त्याचबरोबर 7 ते 8 लसणाचे पाकळी बारीक कट करून घेतलेली आहे. छान प्रकारे फ्राय होऊन देऊया. इथे मी बारीक चॉप करून घेतलेले कांदे ॲड केलेले आहे. थोडं फ्राय होऊन द्या. त्याचबरोबर अद्रकची पेस्ट ॲड करणार आहे, त्यालाही थोडं फ्राय होऊन देऊया.
त्याचबरोबर कांद्याची पात, हिरवी मिरची, शिमला मिरची हेही ॲड करून घेऊया. आणि थोडं तेल कमी पडलं होतं म्हणून मी तेल ॲड केलं. थोडं शॅलो फ्राय होऊन देऊया. त्याचबरोबर 2 चम्मच मीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धा चम्मच मिरची, जास्त मिरची ॲड नाही करायची आहे. फ्राय होऊन देऊया. त्याचबरोबर इथे मी बारीक कुटून घेतलेली ब्लॅक पेपर ॲड करणार आहे, म्हणजेच काळे मिरे. हे थोडं ॲड करणार आहे, किंचितच, जास्त प्रमाणात नाही ॲड करणार आहे. थोडं फ्राय होऊन द्या. इथे मी डार्क सोया सॉस, त्याचबरोबर रेड चिली सॉस मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर ग्रीन चिली सॉस ॲड करणार आहे. थोडं फ्राय होऊन देऊया. आणि या ग्रेव्हीला आपल्याला फ्राय होऊन द्यायचं आहे. मला असं वाटलं की थोडंसं डार्क सोया सॉस कमी म्हणून मी थोडं ॲड केलेलं आहे. तुम्हाला वाटलं असेल तर कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथे मी कॉर्नफ्लॉवरला एका वाटीमध्ये पाण्यामध्ये घोळून छान प्रकारे त्याचे लम्स मोकळे करून घेतलेले आहे. ते पण आपण ॲड करणार आहोत. थोडा वेळ आपल्याला इथे फ्राय होऊन द्यायचं आहे ग्रेव्हीला, कारण की मसाले फ्राय झाले पाहिजे. आणि मीठ हे तुम्ही कमी प्रमाणात टाका, कारण की सॉसमध्ये मीठ असतं. मी थोडं पाणी पण ॲड केलेलं आहे. 1 वाटी पाणी ॲड केलेले मी, 1 ते 1.5 वाटी. कारण की ग्रेव्ही जे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी करू शकता आणि वाढवूही शकता. मी हळूहळू जसं मला ग्रेव्ही वाटली तशी मी वाढवलेली आहे. आणि आपली ग्रेव्ही जशी थिक होतील, म्हणजेच गडदपणा येईन ग्रेव्हीला, तसं आपल्याला फ्लेम कमी प्रमाणात करायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आपले मंचुरियन बॉल सोडायचे आहे. तुम्हाला जसे ग्रेव्ही गाढ पाहिजे की पातळ पाहिजे हे तुमच्यावर आहे. तुम्ही कमी प्रमाण करू शकता किंवा वाढवू शकता. इथे मी थोडीशी शेजवान चटणी ॲड केलेली आहे, त्यालाही फ्राय होऊन द्या. आणि त्याचबरोबर मी इथे मंचुरियन बॉल्स ॲड केलेले आहे.